झाडावरती आम्हाला काही संत्र दिसलेली होती, मोठी संत्र होती. मग आम्ही तेच तोडायला लागलो होतो इथे. पण संत्र काही हाताने तोडता येत नव्हतं, तर मग आम्ही एक बांबू घेतला. त्या बांबूच्या साहाय्याने संत्र तोडत होतो. तर बघू शकता 2 संत्र भेटली होती आम्हाला, चांगली मोठी होती. त्यानंतर आम्ही असं शेतात फिरत होतो. शेतात फिरता फिरता मग आम्हाला बऱ्याच झाडावरती चांगले संत्र दिसले. कारण व्यापारी येते शेतामध्ये बघायला, तर त्यांना पण आपल्याला सांगायला बरं राहते की आमच्या शेतामध्ये, आमच्या झाडावरती एवढा एवढा माल आहे. कारण आपल्याला माहीत नसते, त्यामुळे मग आपण पण त्यांना व्यवस्थित सांगू नाही शकत. तर इथेच धुऱ्याच्या काठाने काही झाडं डुकरांनी हे केली होती. म्हणजे गवताचीच आहे ती. तिथे मोठे मोठे असे कंद होते पडलेले, आणि त्यांना खायसाठी हे कंदच पाहिजे असते, त्यामुळेच ते एवढं उकरून ठेवते. आणि बघू शकता इथे आलूच्या साईजचा कंद आहे, आणि अर्ध्या किलोचा कंद आहे तो. मी पहिल्यांदाच बघत आहे हे कंद. हेच खाण्यासाठी ते एवढी उखरवाखर करून ठेवते शेतामध्ये, आणि पिकाचं नुकसान करून ठेवते. त्यानंतर मग आम्ही पूर्ण शेतामध्ये फिरलो, बघितलं कोणत्या झाडाला किती संत्रा आहे, किती प्रमाणात संत्रा आहे. त्यानंतर मी असं मग माझा छोटा शूट घेऊन बघितला. पहिल्यांदाच असा शूट मी स्वतःचा घेत आहे. चांगला माल दिसला मला झाडाला. त्यानंतर व्यापारी आले की त्यांना सांगायचं मग किती संत्रा आहे आमच्या झाडाला. तर असेच व्हिडिओ बघत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.